निश्चित आज खेडमध्ये महायुती म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती म्हणून या ठिकाणी लढलो आणि खेड शहरामध्ये आम्ही युतीच्या माध्यमातून प्रचार केला आणि आम्हाला आनंद आहे की आज 21-0 अशा पद्धती यश महायुतीने मिळवलं. आज महायुतीच्या नगराध्यक्षा माधवीताई बुठाला निवडून आलेले आहेत. त्यांचं मी अभिनंदन या ठिकाणी करतो आणि निश्चित येणाऱ्या कालखंडामध्ये महायुतीच्या माध्यमातून खेडच्या विकासाला चालना मिळेल अशी मला या ठिकाणी अपेक्षा करतो. आजच्या या एकंदरीत या विजयामध्ये महाराष्ट्रात असलेले युतीचं सरकार, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र भाऊ चव्हाण साहेब आणि आम्हाला कायम पाठबळ देणारे नितेशजी राणे साहेब यांच्या माध्यमातून या कोकणाचा विकास होईल. त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, या राज्याचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदरणीय रामदासभाई कदम आणि विद्यमान या ठिकाणचे मंत्री आदरणीय योगेशजी कदम यांच्या माध्यमातून याचा विकास होईल खेडचा, असं मला या ठिकाणी वाटतं आहे. आणि आनंद आहे की आज मोठ्या मतांच्या फरकानं सर्व सीट महायुती म्हणून या ठिकाणी निवडून आल्या. किंवा युतीमध्ये 3 सीट जरी असल्या तरी या एकंदर शहरामध्ये गेली 20 वर्ष माझी सत्ता राहिलेली आहे, ज्यावेळेला मनसेमध्ये मी होतो त्यावेळेला. त्यामुळे खेड शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये मला मानणारं किंवा माझ्या विचाराशी एकनिष्ठ असलेलं किंवा भाजपाचं म्हणून मताधिक्य राहिलेलं आहे आणि ते मताधिक्य या महायुतीला मिळाल्यामुळे दैदिप्यमान यश या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे की मिळालेलं आहे आणि हा महायुतीचा एकंदरीत विजय आहे.